तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर शुभप्रभात मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे ते कमेंट करून नक्की सांगा. तर आज आपण चाललोय नाशिकला, आंबेबावलेला. तर मित्रांनो, इथं आपण आलो होतो गोंदे फाट्यावर. गोंदे फाट्यानंतर आपण लागलो नाशिक हायवेला. तर आपल्याला जायचं होतं आंबेबावल्याला होता दहावा. तो दहावा करून आपल्याला जायचं होतं मोटर घ्यायला गेल्यानंतर आपल्याला जायचं होतं धामणगावला पाहुण्यांना सोडायला. तर धामणगाववरून आपण पाहुणे सोडल्यानंतर आपण आलो आपल्या घरी. तर मित्रांनो, इथून आपल्याला दिसत होत्या पवनचक्क्या त्या घाटावर. तर ह्या पवनचक्क्या आपल्याला पट्टा किल्ल्यावर गेलो ना आपण, तिथून पण दिसतं पट्टा किल्ल्याला. इथून या पवनचक्क्यांच्या जायला लागतं. तो पण रोड तुम्ही खूप भारी. जर तुम्ही गेलात तर नक्कीच जा पट्टा किल्ल्याला. पट्टा किल्ल्याचं नाव विश्रामगड आहे. तर तिकडं तुम्ही जर गेलात तर नक्की भेट द्या. आणि आपल्याला परत इकडच्या साईडला दिसलं होतं एक मंदिर, ते पण पूर्ण डोंगरात कोरलेलं होतं. तर मित्रांनो, आपण थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला दिसला एक ॲक्सिडेंट, जो की खूपच खतरनाक होता. कॅमेरा चालू करायच्या आताच तो ॲक्सिडेंट संपला. तर मित्रांनो, तेवढ्यात आपल्याला आला होता पाहुण्यांचा कॉल. आपण पोहोचलो होतो साकूर फाट्यावर. तर पाहुणे बोलले का तुम्ही थांबून राहा, नाही का. मग थांबल्यावर आम्ही काय करायचं, मग तेवढ्यात मी घेतला व्हिडिओ शूट. तर इकडं व्ह्यू रस्ता सरळ जात होता, भारी दिसत होता. आता आम्ही इकडे चाललो होतो नाही का नाश्ता करायला. तर मित्रांनो, झाला होता आपला नाश्ता. तर आपण पाहत होतो पाहुण्यांची वाट. पाहुणे काय यायचं ना, आवाज घ्यायना. त्यानंतर आम्ही थांबलो, वाट पाहिली 15-20 मिनटं. तर मित्रांनो, आपण थांबलो होतो त्या पाहुण्यांची वाट बघत. तर पाहुण्यांची गाडी पडली गावातच बंद. तर आता आपण चाललोय पाहुण्यांना आणायला. तर मित्रांनो, आपण चाललो होतो पाहुण्यांना घ्यायला. तर तेवढं दिसलं मला SMBT कॉलेज. तर इथं आहे डॉक्टरकीचं सगळं, BHMS, MBBS, BAMS, BDS सगळं आहे नाही का इथं. मित्रांनो, आपण भेटले आपले छोटे पाहुणे आणि मोठे पाहुणे पण. छोटे पाहुण्यांना आपण घेऊन चाललो होतो आता फिरायला. छोटे पाहुणे बोलायचे तुम्हाला काही? त्याला सुधारा ना, त्याचं काय चाललंय त्याच्या समोर कॅमेरा धरलाय. तो रागाने पाहू राहिला नाही का. तर मित्रांनो, त्यानंतर आपण गेले रेल्वे क्रॉसिंग. त्याच्यानंतर याचं मोबाईल पाहायचं काम चालूच होतं नाही का गाडीत पण. हाय कर अजून असं कराय असं 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 ओके. त्यानंतर आपण गेलो होतो पाहुण्यांच्या घरी. तर आपण निघालो होतो पाहुण्यांच्या घरून. प्र्या कुठं पळू राहिलाय, घेऊ दे ब्लॉग मध्ये. आणि या पोरीचं काही कळानं काय चाललंय. ती चालू होतं बिस्किट खायचं काम. मला या दोघांना पाहून खूप हसू येत होतं नाही का. त्यानंतर आपण गेलो मोटर घ्यायला चाललो होतो आपण. तर या पोराचं सारखं गाडीत बसला का सारखा मोबाईल चालू होतोय, त्याला कळानं काय चाललंय. तर मित्रांनो, आपण निघालो होतो एअरफोर्स स्टेशनपासून. तर आतमध्ये एवढे भारी झाड दिसत होते नाही का. आपण आता चालली होती मोटर घ्यायची. तर आपण आता घेतली होती मोटर. तर मोटर वगैरे घेऊन झाली होती आपली. तर आपण गेलो पाहुण्यांच्या घरी गेलो. अर्धा एक तास तिथं बसलो, अर्धा तास. आणि तिथून निघालो आपण डायरेक्ट आपल्या घराकडे. तर पप्पा म्हटले आपण जाऊ आता समृद्धी महामार्गावरून. तर समृद्धी महामार्गावरून दिसत होतं SMBT कॉलेज तिकडचं. प्रॉपर व्ह्यू दिसत होता SMBT कॉलेजचा. आणि आपण चाललो होतो घराकडे. त्यानंतर मित्रांनो, आपण थोडंच पुढं आलो नाही का. तर दिसला आपल्याला ॲक्सिडेंट झालेला. तर तिथं पडलेला होता काचा. म्हटलं कधी झाला असेल, काल संध्याकाळी वगैरे झाला असेल नाही का. गाडी वगैरे गेली होती पुढं. आणि तिथे ठेवलं होतं गवत, कोणाला काही लागू वगैरे नये म्हणून. पण लोकांना लांबूनच दिसावं धोकाच आहे बा नाही का, टायर वगैरे पंक्चर होऊ नये म्हणून.
तर फायनली गाईज आपण पोहोचलो होतो घरी. तर मित्रांनो फायनली का आपण घरी आल्यानंतर आपल्याला लागलं होतं काम. तर पप्पा गेले होते बाहेर, त्याच्यामुळे गिन्नी गवत आज काढायचं होतं मला. तर आता आपण ट्रॅक्टरवर गेलो होतो गिन्नी गवत भरायला. नाही तर हे पेटुकले जातो त्याच्या मम्मीला आवाज. तर आजचा ब्लॉग इथंच संपतो. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर चालतंय मग पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तर बाय बाय गाईज.